तर शियर एन्फोर्समेंटचा आपण काल शियर एन्फोर्समेंटचं आपण काल थेरी पार्ट बघितलं. नॉमिनल शियर स्ट्रेस काय असते, डिझाईन शियर स्ट्रेंथ काय असते, नंतर तुम्हाला केव्हा शियर एन्फोर्समेंट रिक्वायरमेंट आहे केव्हा नाही आहे, जेव्हा नाही आहे तर काय करायचं आहे आणि जेव्हा आहे तर काय करायचं आहे, कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये शियर एन्फोर्समेंट टाकायचं आहे ते डिस्कस केलं. मिनिमम क्रायटेरिया काय असते, मॅक्झिमम स्पेसिंग काय असते ते पण डिस्कस केलं. आता क्वेश्चन सॉल्व्ह करू, एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काही लिहा पहिले एक्झाम्पल. शियर एन्फोर्समेंट वर पहिले एक्झाम्पल लिहा. हे क्वेश्चन पण तुम्हाला 6 मार्काला एक्झाम मध्ये एक क्वेश्चन येणार आहे. अ बीम 230 mm wide, a beam 230 mm wide and 450 mm deep, 230 mm wide and 450 mm deep, इफेक्टिव्ह 450 mm डीप आहे इफेक्टिव्ह, is reinforced with REINFORCED, reinforced with 4 bars of 20 mm diameter, 4 bars of 20 mm diameter, of Fe415 grades, of Fe415 grade on tension side, on tension side. 230 mm वाइड आहे, 450 mm इफेक्टिव्ह डेप्थ आहे, रेनफोर्समेंट आहे 4 बार 20 mm चे, ज्यांचा ग्रेड आहे 415 ऑन टेन्शन साइड, फुल स्टॉप. Design the suitable shear reinforcement, design the suitable shear reinforcement to resist the factored shear force of, to resist the factored shear force of 150 kilonewton, 150 kilonewton. तुम्हाला फॅक्टर शियर फोर्स गिवन आहे, याच्यात तुम्हाला काढायची गरज नाहीये, फुल स्टॉप. Concrete M20 is used, concrete M20 is used, full stop. Use 2-leg vertical stirrups, use 2-leg vertical stirrups, 2-leg vertical stirrups. पण एक टेबल दिला आहे, म्हणजे या टेबलच्या हेल्प तुम्हाला टाउसी काढता येईल. जे IS कोड टेबल आहे ना, ज्याचा यूज करून तुम्हाला टाउसी काढायचं आहे, तसं टेबल तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. या कॉलम मध्ये आहे पर्सेंट ऑफ स्पीड PT, या कॉलम मध्ये आहे टाउसी न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये. त्याचे कॉलम दिले आहेत काहीतरी 0.75, 1.0, 1.25, 1.8,
हे तुमचं पीटी घेऊन आहे पर्सेंट मध्ये तुम्हाला पीटी काढावं लागेल आणि तुमचं पीटी किती येते त्या हिशोबाने तुम्हाला एक तर डायरेक्ट कटमेंट टाऊसी मिळते टेबलच्या अनुसार किंवा इंटरपोलेशन करून आन्सर काढावं लागेल. तर टाऊसीसाठी हा टेबल गिवन आहे. टाऊसीसाठी हा टेबल क्वेश्चन मध्ये गिवन आहे. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये विड्थ दिली आहे, इफेक्टिव्ह डेप्थ दिली आहे, नंबर ऑफ बार दिला आहे, डायमीटर ऑफ बार दिला आहे, म्हणजे एएसटी पण दिला आहे, एफआय पण दिला आहे, एफसीके पण दिला आहे. ओके, हे सगळं तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. सगळ्यात फर्स्ट स्टेप काय असते आपल्याला? सगळ्यात पहिले काय करावं लागेल? सगळ्यात पहिले आपण जे काल बघितलं, सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन बघितलं, कोणतं होतं? नॉमिनल शिअर. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं? डेफिनेशन ऑफ नॉमिनल शिअर बघितलं. नॉमिनल शिअर स्ट्रेस सगळ्यात पहिले काय बघितलं? तेच तुम्हाला पहिले काढणार. टाऊ व्ही काय फॉर्म्युला सांगितलं मी? व्हीओ अपॉन बी. आता व्हीओ म्हणजे काय? फॅक्टर शिअर फोर्स आहे, जे पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे. फॅक्टर शिअर फोर्स पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन आहे 150 किलो न्यूटन. त्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं, बिकॉज तुम्हाला आन्सर न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये पाहिजे. फॅक्टर शिअर फोर्स क्वेश्चन मध्ये गिवन आहे, विड्थ क्वेश्चन मध्ये गिवन आहे 230, आणि जे डेप्थ आहे ते पण क्वेश्चन मध्ये इफेक्टिव्ह गिवन आहे, म्हणजे स्मॉल डी आहे 450. विड्थ पण दिली आहे, डेप्थ पण दिली आहे, फॅक्टर शिअर फोर्स पण दिला आहे, म्हणजे टाऊ व्ही तुम्हाला सरळ सरळ करता येईल. किती ते आन्सर चेक करा. वन 1.449 येत आहे, म्हणजे 45 करता येते. 1.45 न्यूटन पर एम स्क्वेअर असा आन्सर येत आहे. चेक करून घ्या. मग टाऊ काढलं, आता टाऊ सी काढावं लागेल. दोन काढल्यावरच काय करता येते? कम्पेअर करता येते ना, किंवा शिअर एन्फोर्समेंट रिक्वायरमेंट आहे की नाही. शिअर एन्फोर्समेंट ऍक्च्युअल टाकायचं आहे की मिनिमम टाकायचं आहे, केव्हा समजेल? जेव्हा आपण टाऊ व्ही आणि टाऊ सी ला कम्पेअर करतो. टाऊ व्ही आपल्याकडे आलेला आहे, आता टाऊ सी काढावं लागेल. आता आपलं नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? टू फाइंड डिझाइन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. टाऊ सी चा फुल फॉर्म काय आहे? डिझाइन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. टाऊ सी काढण्यासाठी तुम्हाला एक टेबल क्वेश्चन मध्ये गिवन आहे. टाऊ सी काढण्यासाठी तुम्हाला एक टेबल क्वेश्चन मध्ये गिवन आहे, आणि त्या टेबल मध्ये टाऊ सी व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? पर्सेंट ऑफ स्टील वर डिपेंड आहे. पीटी वर डिपेंड आहे. टेबल मध्ये टाऊ सी व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? पर्सेंट ऑफ स्टील वर डिपेंड आहे. मग आता आपल्याला पहिले पीटी काढायला लागेल ना, पर्सेंट ऑफ स्टील. टाऊ सी काढायचं आहे तर पहिले पर्सेंट ऑफ स्टील काढायला लागेल. पीटी पर्सेंट हे पहिले काढायला लागेल. पीटी कसं काढतो आपण? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पीटी? पीटी काढतो फॉर्म्युला काय असलं माहिती आहे आपल्याला? झालाय आपलं फर्स्ट चॅप्टर मध्ये, सेकंड चॅप्टर मध्ये, सिंगल इम्पल्स बीम मध्ये, एएसटी अपॉन बीडी इंटू 100. आता एएसटी पार्ट किती होते? 4 बार आहे 16 mm चे. 16 mm चे 4 बार आहे, 4 इंटू 5/4 इंटू 16 स्क्वेअर. सॉरी 16 चे 20 चे 20 mm चे 4 बार आहे. 20 mm चे 4 बार आहे, 4 इंटू 5/4 इंटू 20 स्क्वेअर अपॉन बीडी. बीडी म्हणजे 230/450 into 100. This is the answer of PT. This is the answer of PT. So 20 mm चे 4 बारचा एरिया 1256.63 on 230/450 into 100. PT चा आन्सर 1.21% इतका होते. PT पर्सेंट मध्ये 1.21% च्या आसपास येत आहे. पहा, चेक करून घ्यायचं. पीटी 1.21% येत आहे की नाही येत आहे. एएसटी क्वेश्चन मध्ये गिवन आहे
4 bars of 20 mm diameter म्हणजे एसटी काढता येते. बीडी पण क्वेश्चन मध्ये गिवन आहे म्हणजे पीटी निघाले. आता पीटी पण झालो कसं टाऊसी काढू पहा 1.2 आहे ना आपलं 1.2 म्हणजे या दोघांच्या मदतीत 1 पेक्षा मोठा आहे आणि 1.25 पेक्षा लहान आहे 1.21 म्हणजे आता टेस्ट जे आपण डब्ल्यू इनपुट मध्ये केलं एफएसटी काढताना तेच करायचं आहे परत इंटरपोलेशन जे आपण डब्ल्यू इनपुट मध्ये केलं ऑलरेडी एफएसटी काढताना तसंच करायचं आहे 1.0 घ्यायला का 1.25 घ्यायला का हे दोघांच्या मधात 1.21 येते 1 चं किती आहे टाऊसी 0.62 आहे 1.25 चं किती आहे टाऊसी 0.67 आहे तर मग 1.25 चं किती येईल सॉरी 1.21 चं किती येईल ते आपल्याला काढायचं आहे हा टाऊसी काढायचा आहे टाऊसी इज इक्वल टू काय करतो आपण पहिला व्हॅल्यू आपण ऍज इट इज घेऊन घेतो मग आपण चेक करतो आन्सर काय होतं बघ खाली याच्यावर खाली जेव्हा येते आन्सर काय होतं आता पहा आन्सर काय होतं पहा इथे 0.62 आहे जसं जसं हे वाढत आहे पीटी तसं आन्सर पण वाढत आहे जसं पीटी वाढत आहे 1 च्या समोर 1.25 झालं आन्सर पण वाढलं जसं जसं पीटी वाढत आहे तसं जसं काय होत आहे टाऊसीचं आन्सर पण वाढत आहे पहिले 0 पॉईंट पाहून घ्यायचे 0.56 आहे पीटी वाढलं आन्सरही वाढलं पीटी वाढलं हे आन्सर वाढलं पीटी वाढलं हे आन्सर वाढलं जेव्हा आन्सर वाढते तर काय करायला लागेल प्लस करावं लागेल डब्ल्यू इनपुट्स मध्ये काय झालं होतं नेहमी आन्सर कमी झालं होतं तर आपण मायनस करत होतो इथे आता नेहमी काय होणार आहे आन्सर वाढणारच आहे जसं पीटी वाढत जाईल तसं आन्सर पण तुमचं वाढत जाणार आहे तर इथे नेहमी काय करायचं आहे प्लसच करायचं बिकॉज काही नाही की प्लस करायला का ते गोष्ट आन्सर वाढेल ना आपण 0.62 मधून मायनस केलं तर हा आन्सर कमी होऊन जाईल ना कमी झाला पाहिजे काय आन्सर नाही इथे जेव्हा येईल तर आन्सर वाढला पाहिजे याच्यापेक्षा म्हणून प्लस करायचं आता काय प्लस करायचं आहे पहिले आपलं काय कॅटेगरी असते या दोघांचा डिफरन्स पहिल्या नंबरवर न्यूमरेटर मध्ये मग या दोघांचा डिफरन्स दुसऱ्या नंबरवर डिनॉमिनेटर मध्ये इंटू मध्ये या दोघांचा डिफरन्स थर्ड नंबरवर फर्स्ट नंबरवर या दोघांचा डिफरन्स घ्यायचा म्हणजे मोठ्या मधून 10 मायनस करायचं डिफरन्स घेताना मोठ्या मधून 10 मायनस करावं लागणार ना इथे पण मोठ्या मधून 10 मायनस करा 1.25 मायनस 1.0 आणि इंटू मध्ये काय करायचं आहे इंटू मध्ये काय करायचं आहे या दोघांचा डिफरन्स घ्यायचा तर 1.21 मायनस 1 असं केल्यावर तुम्हाला डायरेक्ट टाऊसी आन्सर मिळून जाते त्या 1.21 चं टाऊसी इज इक्वल टू .66 न्यूटन पर mm स्क्वेअर टाऊ पण आला आपल्याकडे आणि टाऊसी पण आला आता आपण कम्पेअर करू शकतो दोघांना आता आपण कम्पेअर करू शकतो सिन्स टाऊ इज मोर दॅन टाऊसी फार मोठा आहे टाऊ खूप मोठा आहे टाऊसी पेक्षा जेव्हा मोठा असतं काय करत असते when tau v is more than tau c काय करतो आपण here reinforcement is required ना जेव्हा tau v मोठा आहे tau c पेक्षा तर काय असते here reinforcement is required हा जर shear reinforcement ची गरज आहे तर मग काय करायला लागेल जेवढं फोर्स ते shear reinforcement रेजिस्ट करू शकते जेवढं फोर्स आपले स्टिरअप्स आपलं जे स्टिरअप्स आहे जेवढं फोर्स आपलं स्टिरअप रेजिस्ट करू शकते तो फोर्स तुम्हाला पहिले बाहेर काढणार व्हीएस त्याचं नाव असते काय फॉर्म्युला असते व्ही मायनस टाऊ सी इंटू बीडी हे तुम्हाला इथून व्हीएसचा आन्सर होऊन देईल व्ही पण दिला आहे 150 न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचा विसरला नाही आहे हे टाऊ सी कशामध्ये आहे न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये तुम्ही जर हे न्यूटन मध्ये ठेवलं हे केम मध्ये ठेवलं आणि तिथूनच मायनस करता तुम्हाला वाटतं की आन्सर पहिले केम मध्ये येईल मग आपण न्यूटन मध्ये करून टाकू असं नाही करायचं हे ऑलरेडी न्यूटन मध्ये आहे
याला न्यूटन मध्ये कोण ठेवायचं, तसं याचं येणार नाही प्रॉपर. -0.66 इंटू PD 230/450. पाहून घ्या आन्सर किती येते रिव्हिएसचं. रिव्हिएसचं आन्सर किती येते. व्ही मायनस टाउसी टू व्हीडी करायचं आहे. तुमच्याकडे व्ही पण आहे, टाउसी पण आहे, व्हीडी पण. फक्त व्ही ला न्यूटन मध्ये घ्यायचं, काही वेळ जास्त करायची नाही. न्यूटन मध्ये पहिलेच घ्या लागेल, नंतर केलेला फरक नाही पडत. (81.69 multiplied by 10 to the power 3 है. 81.69 multiplied by 10 to the power 3. जवळपास 82 किलोमीटर फोर्स आपलं स्पीड ऑफ सस्टेन करू शकते. आता व्हिडिओ निघाला. आता मग पाहतोय कोणत्या फॉर्म मध्ये स्पीड टाकायचे आहे. प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं असेल तरी ठीक, नाही केलं असेल तर मग व्हर्टिकल स्टेप टाका लागेल. नाही केलं असेल तर मग व्हर्टिकल स्टेपच टाका लागेल. पण मेन्शन करतात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं असते. या प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं, पाहून घ्या तुम्ही. या प्रॉब्लेम मध्ये कोणतं स्टेप टाकायचं मेन्शन केलं आहे. 2 लेग टाकायचा आहे की 4 लेग टाकायचा आहे आणि ते कसं टाकायचं आहे, व्हर्टिकल, इनलाईन, बेंटअप बारच्या फॉर्म मध्ये, ते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलं आहे. पाहून घ्या तुम्ही. 2 लेग असं क्वेश्चन मध्ये गिवन आहे. 2 लेग व्हर्टिकल स्टिरप्स प्रोव्हाइड करायचे आहे. तर मग व्हर्टिकल स्टिरप मध्ये मी तुम्हाला काल लिहून दिलं फॉर्म्युला. ते आपण जे फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट दिले होते, त्यात नंबर 1 होता आपलं व्हर्टिकल स्टिरप्स. तिथे आपण व्हीएसचं फॉर्म्युला दिलं होतं. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं हा फॉर्म्युला जरी व्हीएसचा आहे, पण याचं काम कुठे आहे आपल्याला, याचं काम आपल्याला स्पेसिंग काढतात. याचं काम तुम्हाला कुठे करायचं आहे, स्पेसिंग काढायच्या वेळेस करायचं. तर पहा आता बस एक स्टेप राहिली आपली. हाऊस झालं कंपॅरिझन, म्हणजे रिक्वायरमेंट आहे की नाही ते चेक केलं आपण. रिक्वायरमेंट आहे म्हणून मग व्हीएस काढलं. आता आपण काढू स्पेसिंग. आता आपण डायरेक्ट स्पेसिंग काढू आणि मग त्या स्पेसिंग आपण चेक पण देऊ. त्या स्पेसिंग आपण चेक पण देऊन देऊ मॅक्झिममचा. फोर्थ स्टेप मध्ये टू फाइंड स्पेसिंग ऑफ स्टिरप्स. इथं लिहायचं, प्रोव्हाइड 2 लेग vertical stirrups of. आता स्टिरपचं डायमीटर तुम्हाला किती ठेवायचं आहे ते पण तुमचा विषय आहे. डायमीटर क्वेश्चन मध्ये गिवन नाही आहे, तर डायमीटर तुम्हाला डिसाईड करावं लागेल. स्टिरपचं डायमीटर किती ठेवायचं आहे हा तुम्हाला डिसाईड करायचा. तुम्ही स्टिरप्स पाहिले असतील साईटवर कधी ना कधी, जर तुम्ही स्टिरप्स पाहिले असतील, स्टिरप एकदम पतल्या बारचे असतात, एकदम थिन डायमीटर असतं स्टिरपचं. तेव्हा तर असं बेंड करता येते ना, तेव्हा तर असं घुमवता येते ना. तर स्टिरपचं डायमीटर नॉर्मली 6 mm असते, किंवा जास्तीत जास्त 8 mm असते. एखाद्या वेळेस आपण खूप मोठा बार यूज केला बा, आपलं जे मेन बार आहे, मेन बार जर 32 mm असेल, मेन बार 32 mm चा आहे, 36 mm चा आहे, तर आपण मग 8 mm चा स्टिरप यूज करतो. तर बेसिकली स्टिरपचं डायमीटर 6 mm असते. प्रोव्हाइड 2 leg vertical stirrups of 6 mm diameter along with spacing. म्हणजे स्पेसिंग सोबत वर्ड करायचं आहे, त्यात आपल्याला स्पेसिंग काढायचं आहे, एसबी. तर व्हर्टिकल स्टिरप्स मध्ये स्पेसिंगचा फॉर्म्युला तुम्ही काल लिहिला होता. पाहून घ्या ते फॉर्म्युला. फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट के अंदर दिला है अपन. फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट के अंदर व्हीएस चा फॉर्म्युला करून देतो पहिले, आणि व्हीएस चा फॉर्म्युला दिला पाहिजे, आणि त्याच्याच खाली मग स्पेसिंगचं पण दिलं व्हर्टिकल स्टिरप साठी. आता हे एएससी आहे. एएससी कसं काढायचं आहे, एएससी म्हणजे काय, आपले जे स्टिरपचे लेग आहे, आपले जे स्टिरप आहे त्या स्टिरप लेगचा एरिया असतो, की जे स्टिरपचं ठेवा असे टाईप, अशा प्रकारचं काय असते आपलं स्टिरप असते.
हे जे विड्थ आहे याची, हे जे सिरपचा विड्थ, हा जो पोर्शन आहे विड्थ वाला पोर्शन, आता दबला असतो बीम मध्ये, आता बीम असते ना, हा दबला असतो बीम मध्ये. मग तुम्हाला आता सिरपचा कोणता पोर्शन दिसते? हा लेग दिसते, हा लेग दिसते. तुम्हाला सिरपचा कोणता पोर्शन दिसते? तुम्हाला हे दोन्ही पण लेग दिसतात. तुम्हाला तुमच्या सिरप्सचे दोन्ही पण लेग दिसतात. बस त्या दोन लेगचा एरिया म्हणजे काय? आपल्या सिरपचा एरिया ASV. त्या दोन लेगचा एरिया म्हणजे काय? आपल्या सिरपचा एरिया ASV. तर एका लेगचा एरिया किती आहे बाबा? डायमीटर तुम्हाला घेऊन आहे ना 6 mm. बस या लेगचा डायमीटर आहे. हे त्या लेगचा डायमीटर किती आहे? एका लेगचा डायमीटर किती आहे? 6 mm. तर एका लेगचा एरिया किती? 5/4 into d square. अशी किती लेग आहे? एक आणि एक, दोन लेग आहे. मग twice 5/4 into d square. विड्थ ऑलरेडी काय दबली आहे बीमच्या अंदर. विड्थ तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला जे पोर्शन दिसते त्या पोर्शनचा एरिया घ्यायचा आहे. म्हणजे एज तुम्ही काय असते? एरिया ऑफ सिरप्स. हे तुम्हाला काल लिहिलं तुम्ही. त्याला तुम्ही असं पण लिहू शकता, एरिया ऑफ सिरप्स लेग. एरिया ऑफ सिरप लेग, सिरपचं लेग आहे त्याचा एरिया. एका लेगचा एरिया एका लेगचा एरिया 5/4 स्क्वेअर. तुम्ही 2 लेग वापरला असेल तर 2 मल्टिप्लाय करा. तुम्ही 4 लेग वापरला तर 4 ने मल्टिप्लाय करा. 6 लेग वापरला 6 ने मल्टिप्लाय करा. फरक काहीच नाही. 2 लेग 4 लेग मध्ये फरक काहीच नाही, फक्त एरिया वाढत जाते, बस एवढंच फरक आहे. 0.87 FY 415. ASV म्हणजे 2 into 5/4 into 6 स्क्वेअर. सिरपचा डायमीटर किती आहे? 6 आहे ना, ते यूज करायचं आहे. इथे फक्त सिरपचं डायमीटर यूज करायचं आहे, मेन बारचं नाही. इंटू D 450 अपॉन VS 81.69 multiplied by 10 to the power 3. That's it. This is the spacing of the spheres. This is the spacing of the spheres. Answer clear check कर. वन 2.46. स्पेसिंग काय करायचं? हे स्पेसिंग असं लिहायचं 112.46 mm सेंटर टू सेंटर. आणि याला राऊंड अप मध्ये कसं करायचं? स्पेसिंगला कधी पण राऊंड अप करताना जास्त नाही करायचं, काय करायचं? कमी करायचं. राऊंड अप करताना त्याच्या जवळपास मध्ये खाली कमी मध्ये जो आकडा सगळ्यात जवळ असेल ते प्रोव्हाइड करायचं. बिकॉज जेवढं आपण स्पेसिंग कमी करू तेवढंच काय होणार? थोडेफार जास्त सिरप बसणार ना. जेवढं स्पेसिंग कमी कराल तेवढंच काय जास्त सिरप तुम्हाला टाकता येईल. म्हणजेच तुम्हाला तुझं शिअर फोर्स आहे 81.69 तो चांगल्या प्रकारे रेजिस्ट करता येईल सिरपचा. जेवढं आपण जास्त सिरप टाकू तेवढंच त्याला जास्तीत जास्त शिअर फोर्स रेजिस्ट करता येईल ना. म्हणून काय करायचं? स्पेसिंगला कधी पण राऊंड अप करताना त्याला रिड्यूस करायचं. तर 112 आहे ना, 112 राऊंड अप मध्ये काय होते? कमी केलं तर 110. असं लिहायचं 110 mm सेंटर टू सेंटर. म्हणजे या स्फिअरच्या सेंटर पासून या स्फिअरच्या सेंटर पर्यंत दोघांच्या मधाचा डिस्टन्स किती आहे? 110 mm सेंटर टू सेंटर. 110 mm सेंटर टू सेंटरवर तुम्हाला तुमचं सिरप प्रोव्हाइड करायचं आहे. हे झालं, स्पेसिंग काढलं. आता एक काय करून करायचं की आपण जे स्पेसिंग काढलं बघ, आपण जे स्पेसिंग काढलं ते बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? किंवा तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता का? तेवढं स्पेसिंग तुम्हाला प्रोव्हाइड करता येते. बिकॉज तुमचं मॅक्झिमम स्पेसिंग जर समजा 100च आहे आणि तुमचं आन्सर 110 आलं, तर ऑब्विस आहे हे प्रोव्हाइड नाही करता येत. मॅक्झिमम म्हणजे काय?
तेवढंच प्रोव्हाइड करता येते. मॅक्झिममच्या बाहेर जाता येते की नाही जाता येत ना. कधी जर असं झालं की तुमचं काढलेलं स्पेसिंग मॅक्झिमम पेक्षा पण मोठे येत आहे, तर मग तुम्हाला तुमचा आन्सर चेंज करावा लागेल. म्हणून मॅक्झिममचा चेक देणं आवश्यक आहे. तर आता चेक फॉर स्पेसिंग. नेक्स्ट स्टेप काय असणार? चेक फॉर स्पेसिंग. तुम्हाला मॅक्झिममचा पण क्रायटेरिया काढून दिलाय. एसव्ही मॅक्स. एसव्ही मॅक्सचा काय दिलं क्रायटेरिया? 0.75 डी और 300 mm, whichever is less. whichever is less. हे क्रायटेरिया पण लक्षात ठेवा. एमसीक्यू मध्ये विचारणार आहे आणि प्रॉब्लेम मध्ये पण काम आहे त्याचं. 0.75 काढून बघा तुम्ही. 0.75 डी काढून बघा किती येते. 0.75 डी किती येते काढून बघा. 337.5. एक आन्सर आहे तुमचं 337.5. दुसरा आन्सर कोणता आहे कॅटेगरीचा? 300. दोघांपैकी लहान कोणता आहे? 300 लहान आहे. म्हणजे आपलं मॅक्झिमम स्पेसिंग काय झालं? 300 झालं. बरोबर. आपलं मॅक्झिमम स्पेसिंग काय झालं मग? 300 झालं. म्हणजे 300. Therefore SV max is equal to 300 mm center to center. म्हणजे 300 पर्यंत प्रोव्हाइड करता येते. तुम्हाला स्पेसिंग 300 पर्यंत प्रोव्हाइड करता येते. 300च्या बाहेर प्रोव्हाइड करता नाहीये. 300च्या बाहेर तुम्ही प्रोव्हाइड नाही करायचं. तर तुमचा आन्सर खूप कमी आहे. तुमचा आन्सर फक्त किती आहे? 110 आहे. असं लिहू शकतो. सिन्स आवर स्पेसिंग म्हणजे SV इज लेस दॅन SV मॅक्स. आपलं स्पेसिंग मॅक्झिमम पेक्षा खूप लहान आहे. हेन्स ओके. म्हणजे आपलं स्पेसिंग काय आहे? ओके आहे. आपण आपलं स्पेसिंग प्रोव्हाइड करू शकतो. तर असं तुम्हाला चेक द्यायचा आहे शेवटी. असं प्रकारे चेक द्यायचा आहे. क्वेश्चन लिहून घ्या पूर्ण व्यवस्थित. आता मी तुम्हाला अजून थोडं ट्विस्ट सांगतो क्वेश्चन मध्ये. अजून तुम्हाला ट्विस्ट सांगतो. ते ट्विस्ट करणं कंपल्सरी नाही आहे, पण आपण जर थोडा प्रॅक्टिकली विचार केला, थोडा आपण लॉजिकली विचार केला, तर ते आपण करायला पाहिजे. ते ट्विस्ट काय आहे ते पण आपण बघू. बघा इकडे असं आपलं बीम असते ना, असं आपलं तुमचं बीम असते आणि या बीमचं किंवा समजा या बीमवर काय जोडी येते, या बीमचं एसएफडी अशा प्रकारचं येते. अशा प्रकारचं काय येते? बीमचं एसएफडी येते. हे जे आपण टाकून राहिलो स्टिरप्स, हे जे आपण टाकायचं स्टिरप्स 110 mm सेंटीमीटर. स्टिरपचं काम काय? स्टिरपचं काम काय? शिअर फोर्स रेजिस्ट करणे. स्टिरपचं काम काय असते? फक्त शिअर फोर्सला सस्टेन करणे, रेजिस्ट करणे. आता या बीम मध्ये पूर्ण स्पॅनवर, या बीमच्या पूर्ण स्पॅनवर आपण काय करत आहे? आपण अशा प्रकारचे स्टिरप्स लावत आहे. पूर्ण स्पॅनच्या अलॉंग आपण असे स्टिरप्स लावत आहे. पण या पूर्ण स्पॅन मध्ये काही पोर्शन तर असं आहे, काही पोर्शन तर असं आहे इथे शिअर फोर्स आहेच. स्टिरपचं काम काय? शिअर फोर्सला रेजिस्ट करणे. स्टिरपचं काम काय? शिअर फोर्सला रेजिस्ट करणे. पण आपण जर त्या बीमचा शिअर फोर्स डायग्राम बघितलं तर सेंटरचं म्हणजे सेंटरचं पोर्शन असं आहे, बीम मध्ये काहीचं पोर्शन असं आहे जिथे शिअर फोर्स आहे. या पोर्शन मध्ये, 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 म्हणजे या इतक्या पोर्शन मध्ये तर शिअर फोर्स नाहीच्या बरोबरीचा आहे. आणि सगळ्यात जास्त शिअर फोर्स कुठे आहे? सपोर्ट. इथे खूप जास्त आहे, इथे खूप जास्त आहे. मग इथे पण जास्त आहे, समजा इथे पण जास्त आहे, इथे पण जास्त आहे, इकडे अजून इकडे जास्त आहे, इथे जास्त आहे, इकडे जास्त आहे. म्हणजे आपण जर प्रॅक्टिकलचा विचार केला, आपण प्रॅक्टिकली आपल्याला जर स्टिरप्स टाकायचे आहे, तर प्रॅक्टिकली मी माझे स्टिरप्स जेव्हा प्रोव्हाइड करेल त्याचं स्पेसिंग मी असं कॉन्स्टंट नाही ठेवणार किंवा पूर्ण स्टिरप्स 110च्या अंतरावर ठेवा असं मी करणार नाहीये. बिकॉज जर आपण कोणत्याही बीमचं एसएफडी बघू तर ऑब्वियस आहे सेंटर पॉइंटच्या आसपास शिअर फोर्स ऑलमोस्ट 0 होऊन जाते. बिकॉज सेंटर ऑफ मुवमेंट सगळ्यात जास्त असेल, तुम्हाला मान्य असेल, तर सेंटर पॉइंटच्या आसपास शिअर फोर्स ऑलमोस्ट काय होते? 0 होऊन जाते. मग जिथे शिअर फोर्स आहेच नाही
इथे आपण स्टिरअपचं स्पेसिंग थोडं दुप्पट केलं चालते ना. स्टिरअपचं काम काय, शिअर फोर्सला रेजिस्ट करणे. मग ज्या झोन मध्ये शिअर फोर्सच नाहीये त्या झोन मध्ये आपण जर आपले स्टिरअप्स थोडे दूर दूर पण टाकले तर हे फरक पडते काय? उलट काय होणार, तुम्हाला कमी स्टिरअप्स लागेल. जिथे गरज आहे शिअर फोर्सचं तिथे टाका ना जास्त. तिथे स्पेसिंग जवळ ठेवा अजून. तिथे आपण अजून जवळ ठेवला 112 पाहिजे होतं आपण 110 केलं. पण जिथे शिअर फोर्स आहेच नाही तिथे स्टिरअप टाकून फायदा पण काय होणार आहे. तर आपण काय करू शकतो, आपण असं करू शकतो त्या प्रॉब्लेमला. आपण काय करू शकतो, आपण जेव्हा आपलं स्टिरअप टाकू तर आपल्याला माहिती आहे सपोर्टवर खूप जास्त शिअर फोर्स असते. तर आपण सपोर्टवर जे स्पेसिंग आहे जवळ ठेवू. म्हणजे जे आपला आन्सर आलाय तेच ठेवावं लागेल. तुम्हाला याला चेंज करता येईल, त्याचा अर्ज नाही करता, तेच ठेवावं लागेल. इथे पण सपोर्टवर खूप जास्त शिअर फोर्स आहे, इथे पण आपण स्पेसिंग जवळ ठेवू. मग सेंटरवर तुम्हाला माहिती आहे शिअर फोर्स काहीच नाही आहे, तर सेंटरवर काय करू आपण स्पेसिंग दूर करून टाकू. पहा स्पेसिंग काय केलं, वाढवलं. तर तुमच्याकडे आता दोन स्पेसिंग नाही आहे, एक स्पेसिंग जे आहे, एक स्पेसिंग हा आहे जे तुम्ही कॅल्क्युलेट केलं आहे आणि एक स्पेसिंग आहे मॅक्झिमम वाला, एक स्पेसिंग आहे मॅक्झिमम वाला. असे दोन आन्सर तुमच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणारच आहे. एक तो आन्सर जे तुम्ही कॅल्क्युलेट करता आणि एक तो आन्सर जे मॅक्झिममचं असते. मग तुम्ही काय करू शकता, सपोर्टवर तुम्ही जवळ टाका, म्हणजे सपोर्टवर टाका 110 आणि सेंटरवर शिअर फोर्सची गरज नाहीये तर सेंटरवर तुम्ही टाका 300 mm सेंटर टू सेंटर. जिथे शिअर फोर्स फार कमी येत आहे तिथे स्पेसिंग जास्त राहू द्या आणि जिथे शिअर फोर्स खूप जास्त आहे तिथे दोन स्टिरअपला जवळ प्लेस करा. बिकॉज तिथे शिअर फोर्सचं काम आहे, तिथे शिअर फोर्सचं कामच नाही. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केलं तर आपण आता आपलं स्टेटमेंट कसं देऊ शकतो. पहा, प्रोव्हाइड असं देऊ शकतो, प्रोव्हाइड 6 mm 5 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप, 6 mm डायमीटर आहे, 2 लेग आहे आणि व्हर्टिकल फॉर्म मध्ये प्रोव्हाइड केला आहे. सगळं सांगून द्यायचं. प्रोव्हाइड 6 mm 5 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप at the rate 110 mm center to center near the support. हे आपण प्रोव्हाइड करत आहे 110 mm center to center near the support and 300 mm center to center in the mid span. 300 mm center to center in the mid span. हे आपलं स्टेटमेंट आपण बनवलेलं, हे कंपल्सरी नाही लिहिलं असतात. असं लिहिलं, प्रोव्हाइड 6 mm 5 2 leg vertical stirrup at the rate 110 mm center to center along the span. तसं पण लिहिलं तुमचे मार्क्स कटणार नाहीये. पण थोडस लॉजिकल विचार केलं, थोडस प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार केलं तर हे स्टेटमेंट बरोबर नाही वाटत. पुस्तकात तेच दिले स्टेटमेंट, पण आपल्याला जर थोडस लॉजिकल विचार करायचा आहे तर मग आपण थोडं प्रॅक्टिकल विचार केलं तर सपोर्टवरच फक्त शिअर फोर्स जास्त असते. सेंटरच्या पोर्शन मध्ये ऑलमोस्ट शिअर फोर्स 0 होऊन जाते. तर सेंटरवर स्पेसिंग कमी जरी केलं तर आपलं बीम काय होते, इकॉनॉमिकली होते, पैसा पण कमी लागते, जी रिक्वायरमेंट आहे ते तर सॅटिस्फाय होतच नाही. रिक्वायरमेंट तर कुठे असते, सपोर्टवर असते. सपोर्टवर आपण स्पेसिंग जे काढलाय तेच टाकलाय, फक्त सेंटरवर गरज नाही आहे म्हणून आपण मॅक्झिमम जे आन्सर आहे त्याला आपण सेंटरवर प्रोव्हाइड केलं, मिड स्पॅन. ठीक आहे, असं स्टेटमेंट तुम्ही शेवटी लिहू शकता. दिस विल कम्प्लीट युअर प्रॉब्लेम.